हर हर महादेव, रामकृष्ण हरी. तुमचं परत एकदा सॉल्व करतो आपल्या MH सायकल बाबा या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजवर. तर मित्रांनो, 1-2 दिवस झालेले आपण विद्याधाम म्हणून या ठिकाणी एक आश्रम आहे, त्याच ठिकाणी थांबलो होतो. 2 दिवस खूप भयंकर पाऊस देखील होता. काल रात्री देखील खूप प्रचंड पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आता थोडंसं ऊन देखील पडलेलं आहे. तर आता आम्ही या ठिकाणी निघतोय आणि सकाळ सकाळी पाहू शकताय पारपाने पूर्णपणे नटून गेलेलं पर्वत आहे. या ठिकाणी आपल्याला दर्शन झालेलं आहे. याच्या मागच आपले केदार बाबा आहेत. तर पाहू शकताय पूर्ण पांढरशुभ्र डोंगर झालेले आहेत या ठिकाणी. तर आता निघतोय आपण. या ठिकाणी आपण आपली शिवपेरी पूर्णपणे रेडी झालेली आहे. आता निघतोय. तर ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण सकाळी नाश्ता केला नव्हता. तर एका हॉटेलमध्ये आपल्याला आलूचा पराठा आणि चहा घेतला. आलूचा पराठा खूपच स्वादिष्ट होता. तर एक पराठा खाल्ला आणि चहा देखील घेतलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. पराठा खाऊन आता परत प्रवासाला सुरुवात करायची आपल्याला. तर चला, ओकेमठ राहिलेले 2 किलोमीटर लवकरच पोचते होते ओकेमठला. तर या ठिकाणी पराठा एक नंबर होता, भारी वाटलं, मन तृप्त झालेलं आहे. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. कारण आता आपण ओकेमठमध्ये ओंकारेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे. इथून आतमध्ये एंट्री आहे. तर चला मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आपण. जय भोले जय भोले. तर पाहू शकताय मंदिरापाशी आलेलो आहे. तर मित्रांनो, असं देखील म्हटलं जातं ज्या वेळेस केदारनाथमधले कपाट बंद होतात त्यानंतर तिथली डोली या ठिकाणी येते आणि इथेच केदार बाबांचे दर्शन देखील होतात आणि इथेच त्यांची पूजापाठ देखील याच मंदिरात होत असते. तर चला आपण मंदिरामध्ये दर्शन करूयात. या ठिकाणी पाहू शकता केदार लिंग दर्शन देखील या ठिकाणी आपले दर्शन झालेलं आहे आता थोड्या वेळापूर्वी. त्या जंगलातून आपल्याला प्रवास करत आहोत, पाहू शकता मित्रांनो. तर एक 5 वाजलेले आहेत. 6 वाजेपर्यंत आपल्याला जागा शोधायची आहे थांबण्यासाठी, कारण की 6च्या नंतर या ठिकाणी आपण प्रवास करू शकत नाही, कारण की जंगली प्राण्यांचा आपल्याला या ठिकाणी भीती आहे, त्यामुळे आपण थांबू शकत नाही. तर बघू, 1 तासभरात जेवढं प्रवास येईल तेवढं प्रवास करता येईल तेवढं करूयात आणि जागा शोधूयात थांबण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला रात्रभर तर आता आम्ही चालले तर ते साईडला झालेले पाहू शकताय. तर मित्रांनो, 7 वाजलेले आहेत आणि आज थांबण्याची काही व्यवस्था झाली नसल्यामुळे आपल्याला अंधारात प्रवास करावा लागत आहे. चढ देखील आहे, जंगल देखील आहे आणि अंधार देखील झालेलं आहे. तरी देखील मराठी माणूस हार नाही मानणार. मराठी माणूस हळूहळू का होईना आपल्या जे ध्येयाकडे त्या ध्येयाला पोचणारच आहे लवकरच लवकर. तर आता एक महाशय भेटले होते, त्यांनी सांगितले 3 किलोमीटर शनी देवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी काय व्यवस्था होईल. तर तिकडंच चाललेलं आहे. विषय असा आहे की चढ असल्यामुळे सायकल चालवली जात नाही. आम्ही सायकल ढकलत चाललेलो आहे. मागं ते 2 जण थांबलेले आहेत आणि तिघं असल्यामुळे जरा बरं पडतंय, कारण एकटा असल्यावर या जंगलामध्ये एकट्याला सर्वाईव्ह करणं खूपच अवघड आहे. तर मी एवढं सांगतो, जे कोणी मधमाईचं येत असेल, मधमाईचं कठीण रस्ता देखील आहे आणि जंगल देखील आहे. त्यामुळं ना, तुम्ही जर सायकलिस्ट असाल, पैदल यात्री, 4 व्हीलर असेल तर काही विषय नाही, पण जे पैदल असले सायकल यात्री असेल तर त्यांनी आपली व्यवस्था जे की 6च्या आधी बघूनच यावा, कारण की या ठिकाणी लांब लांबपर्यंत तुम्हाला थांबण्याची काही व्यवस्था भेटत नाही. तर आज आम्हाला खूप मोठी अद्दल घडलेली, जेणेकरून आम्ही विचार केला की भेटन व्यवस्था, पण आता 7 वाजलेले व्यवस्था काहीच भेटली नाही आम्हाला.
तर आता बघूया 3 किलोमीटर भोलेबाबा जिथं आपली व्यवस्था करणार आहेत तिथंच आपण थांबणार आहोत. तर 3 किलोमीटरला शनिदेवाचं मंदिर आहे, त्याच ठिकाणी थांबूयात. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव, नमः पार्वती पतये, हर हर महादेव शंभो. नमस्कार मित्रांनो, आज थांबलो आम्ही शनिदेव या मंदिरापाशी. तर या ठिकाणी आम्ही भाजी बनवत आहे. बटाटा, कॅप्सिकम, मिरची, टोमॅटो, या ठिकाणी मसाला आहे आणि या ठिकाणी कांदा थोडं आपण हे करत आहे आणि चुलीवर बनवत आहे मित्रांनो, पाहू शकताय. आता गॅसवर खूप दिवस बनवलेले आहे, आज चुलीवर बनवते आपण. जे की अस्सल मराठी चव आणि चव देखील भारी येणार आहे. आज चुलीवर बनवतोय आपण. तर सोयाबीन, बटाटे, शिमला मिर्च, मिरची वगैरे सर्व काही टाकून थोडंसं पाणी टाकलेलं. आता भाजी यामध्ये बनून जाईल. आता भात बनवायचे, चपाती देखील बनवायचे. तर चला मग बनवूयात आपण भात, चपाती, भाजी आणि ते देखील चुलीवर. अच्छा यहाँ आए थे. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो पाहू शकताय पीठ मळतोय. पीठ घरात तर बसून आपल्याला आईच्या हाताचं आयतं खायला भेटते. ज्यावेळेस आपण बाहेर निघतो त्यावेळेस खरं आपल्याला आई जसं आपल्याला बनवून खायला देते तेव्हा कळतं की आपण बाहेर निघल्यावर आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी परिस्थितीच्या सामोरे जाऊन कशा प्रकारे आता तर यात्रा करतोय. आणि आज पाहू शकताय आम्ही पीठ मळत आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी भाजी झालेली तयार. थोड्याच वेळात मस्तपैकी गरमागरम चपात्या बनवून या ठिकाणी खातोय आम्ही. तर महाराष्ट्रातले 3 सायकलपट्टू आज एका शनिदेवचं मंदिर या ठिकाणी थांबलेलो आहे आम्ही. तर आज चुलीवरचं जेवण आम्ही खाणार आहोत. एक मनामध्ये एक आनंद देखील वाटत आहे, कारण की खूप दिवसातून आपल्याला चुलीवरचं जेवण भेटणार आहे. तर मित्रांनो लवकरच चपाती बनणार आहे आणि आपण चपाती खाणार आहे. तर चला लवकरच पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी खूप ताकद देखील लागते आणि वेळ देखील लागतोय. तुम्हा सर्वांना माझ्याकडून हर हर महादेव, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर कसा आहे आकार आहे का नाही. चपाती पाहू शकता पीठ मळलेले आज आपण. आणि तुम्हाला जर लाटणं किंवा पोलपट नाही भेटलं ना मित्रांनो, त्या बघा अशा प्रकारे बनवायचं चपाती आणि मस्तपैकी खायचं. या ठिकाणी पाहू शकता भाजी रेडी झालेली आहे आमची. आता वाट बघतोय चपाती कधी होत्यात. आणि आज प्रचंड भूक लागलेली. सायकल एवढी ढकलत पार 7:30 वाजेपर्यंत सायकल ढकलत आलेलं आहे. मधमहेश्वरला जात असताना कठीण मार्ग आहे. आम्ही सायकल ढकलत साकापासून सायकल ढकलतोय. आता प्रचंड भूक लागलेली. या ठिकाणी पीठ वगैरे मळून घेतले. आता मस्तपैकी भाजी बनवणार आणि मस्तपैकी चपाती सोबत खाणार. तर मित्रांनो भाजी या ठिकाणी चपाती आहे आणि आम्ही आता 11 वाजलेले. तर आता जेवतोय. भाजी एक नंबर झालेली आहे. चुलीवरचे तुम्हाला माहीतच असेल, जे कोणी चुलीवरचं भोजन खात असेल अप्रतिम. चला आम्ही जेवण घेतो.